सनचा ग्रीन सिग्नल आला. मॅच ऑन. गोलंदाज सज्ज होते. संजय कोई ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅटच्या स्लाइसचा वेध गलीच्या दिशेने फिल्डर होता, परंतु चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर संजय कोईने आपले इरादे स्पष्ट केलेत की जी जबाबदारी माझ्यावर दिली टीम लालबाग वॉरियर्स या टीमनी, ती जबाबदारी मला पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडायची आहे. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. निर्धाव स्वरूपाचा बॉल आलाय. दोन फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट. त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफला. पुन्हा एकदा बॅटच्या स्लाइसचा वेध. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. टॉस जिंकला नयन कोईने आणि त्यानंतर घेतलेला निर्णय तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा. जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर प्रयत्न तुम्हाला करावे लागतात, कारण प्रयत्नाशिवाय या जीवनामध्ये यश नाही आणि यशाशिवाय प्रयत्न नाही. लॉफ्ट केलाय, टायमिंग बेमिसाल. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात होता. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी चेंडू चाललाय. फ्लायटेड सिक्सर पाहायला मिळतोय. वैभव कोईच्या बॅटमधून हा दर्जेदार स्ट्रोक. षटकार. तर यस, थँक्यू. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली. दिवाळी प्रीमियर लीग या स्पर्धेचा टायटल सॉन्ग 7व्या पर्वामध्ये, त्याच दिमागदार सोहळ्यामध्ये हा महासंग्राम आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. षटकार आला. स्कोरबोर्ड ओपन झाल्यानंतर पुन्हा एकदा आणखीन एक त्याच फटक्याची पुनरावृत्ती. सुरुवातीला बॅक टू बॅक 2 बॉलवर वर्चस्व होतं संजय कोईचं, परंतु त्यानंतर त्याला प्रत्युत्तर दिलंय. वैभव कोईच्या बॅटमधून येतोय हा वैभवशाली स्ट्रोक. षटकार. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय रुपेशजी कोई, गजाननजी कोई आणि गणेशजी कोई या तिन्ही मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतोय, जे नवी मुंबई परिवहन मध्ये ते कार्यरत आहेत आणि या तिन्ही मान्यवरांना आमंत्रित या ठिकाणी केले जाते. आज गावातील प्रत्येक घटकाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मगाशी ज्या प्रकारे उल्लेख केला विघ्नेश सरांनी की सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्राला, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने अग्रेसर असलेले हे दिवाळी कोईवाडा गाव, सांस्कृतिक कला हा वारसा जोपासणारं हे दिवाळी कोईवाडा गाव आणि नवी मुंबईतील पहिलं स्मार्ट विलेज म्हणून देखील दिवाळी कोईवाडा या गावाकडे आपण सातत्याने पाहतो. त्यानंतर रोशनदादा यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय, कारण हे मैदान जे आपण पाहतोय त्यांच्या नेतृत्वाखाली केपट्टी बनवण्यात आली. त्यानंतर या संपूर्ण मैदानाची निगराणी ज्यांच्या माध्यमातून केली जाते. प्रत्येक गोष्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या मैदानामध्ये आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज सज्ज होतोय. संजयचा हा बॉल लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय थेट साईड स्क्रीनच्या बाजूला, परंतु चेंडू जाईल. रन मिळतील 4. आज चौकार पाहायला मिळतोय. साईड स्क्रीन आपण पाहतोय या स्पर्धेचं एक विशेष आकर्षण आहे. LED स्क्रीन जी पुरस्कृत केली गेली. देवर्षी जोशी, त्याचबरोबर रोशन कोई, हर्षल कोई, प्रशांत कोई, जयेश मुंबईकर, पवन मुंबईकर त्यांनी मात्र खऱ्या अर्थाने LED स्क्रीन पुरस्कृत केली गेली. त्याचबरोबर जी क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, स्वर्गीय कृष्णा शनिवार कोई यांच्या स्मरणार्थ यूथ आयकॉन ऑफ दिवाळी सुजितदादा कोई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जो संघ चॅम्पियन ठरेल त्या टीमसाठी एक विशेष क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. 17वर खतरा कुणाला बसेल असं प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झाले, कारण वैभवने आतापर्यंत एक चांगला वैभव निर्माण करून दिले क्रिश एव्हेंजर या टीमला. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे. जेलची संधी. ईट का जवाब पत्थर से. ओमकार कोईने टिपलाय हा जेल आणि पहिला ब्रेक थ्रू मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिला धक्का. वैभवची खेळी होते समाप्त. 17वर पहिला खतरा टीम क्रिश एव्हेंजर या टीमला.
ते यस थँक्यू जयेश. आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेची खऱ्या अर्थाने एकच वैशिष्ट्य आहे की ही स्पर्धा ज्यावेळेस आयोजित केली जाते त्यावेळेस खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा एकच उद्देश असतो की गावातील प्रत्येक खेळाडूच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामधील असलेलं कौशल्य हे मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्या खेळीच्या स्वरूपामध्ये दिसावं, हे देरी असतं DPLचं. आणि आज खऱ्या अर्थाने आपण जर लालबाग वॉरियर्स या टीमचा जर विचार केला तर एक काय सागर 11 या टीमच्या माध्यमातून जो खेळाडू खेळायचा एक जुना जाणता खेळाडू सकाराम कोळी तो देखील पहिल्यांदाच ही दिवाळी प्रीमियर लीग स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण गावाला एकत्रित करण्याचं काम या स्पर्धेने केलंय. सर्व गावाला एकीचा संदेश, एकीचा बळ काय असतं याचं प्रात्यक्षिक दर्शवणारी स्पर्धा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिले षटक कंप्लीट झालं. टीमची धावसंख्या 17 रन, 17 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि स्पेल नंबर 2 साठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक गोलंदाज निखिल देवकर आपल्याला पाहायला मिळेल. यंगस्टर खेळाडू आहे परंतु समोर देखील तेवढाच मातबर खेळाडू प्रतीक कोळी. 1 डाऊनसाठी सतीश कोळी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम लालबाग वॉरियर्स संघ, कारण तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज निखिल, स्ट्रायकिंगला प्रतीक आहे. 17 रन आतापर्यंत झाल्यात. एक मोठा स्कोर उभारायचा आहे. पहिलाच बॉल बॉटमॅनचा चांगला वापर केला, स्किल चांगली वापरली. डीप पॉइंटला फिल्डर होता, फक्त आणि फक्त एकच सिंगल प्रतीकने कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल, परंतु स्ट्रायकर फलंदाज सतीश कोळीने प्रतीक कोळीला रोखलं, कारण एक महत्त्वाचा फलंदाज गमावल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे. एक मोठा स्कोर उभारण्यासाठी भागीदारी करत असताना कुठेतरी षटकार चौकारांची जोड आणि त्या समेत एकेरी दुहेरी धावांचं कॉम्बिनेशन हे देखील तेवढेच इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिलचा हा बॉल लॉफ्ट केलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. एक सिंगल कंप्लीट होते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग हर्षल कोळी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दिवाळी टीमचा एक महत्त्वपूर्ण फिल्डर म्हणून देखील या फिल्डरकडे पाहिलं जातं आणि आज देखील त्याच पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली. शॉर्ट लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळल्यानंतर चांगली फेके होते, चांगलं गॅदर. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतो आदरणीय ज्ञानेश्वरजी गरज साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील सहर्ष स्वागत. स्टान्स बदलले, अक्रॉस द लाईन झाला होता. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल क्रिश एव्हेंजर या टीमचा, कारण एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं आणि प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवते टीम लालबाग वॉरियर्स या टीमची. वेलकम ज्ञानेश्वरजी गरज साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. लॉफ्ट केलाय, झेलची संधी आहे. फिल्डर 2 एकमेकांच्या समोर पाहत राहिले, विचार करत राहिले, तोपर्यंत 1 बाउन्स 4 रनसाठी. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे रन मिळत आहेत. 4 हा चौकार. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. ज्याच फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका येत असताना पाहायला मिळाला. 24-24. पुन्हा एकदा आणखीन एक लॉफ्ट केलाय. सतीश कोळीच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार, सातत्याने आपल्या विक्रमी खेळीच्या जोरावर वर्चस्वामध्ये असलेला खेळाडू सतीश कोळी इन ऍक्शन मोड मध्ये येतोय हा षटकार. ते थँक्यू. तर चला नेक्स्ट मॅच नागवा फायटर्स आणि त्यांच्या विरुद्धामध्ये संस्कार सनरायझर्स. दोन्ही टीमचं कॅप्टन कृपया करून आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ झाला. 15 रनच्या सरासरीने एक गडी बाद 30 रन. तर आम्ही विनंती करू की आदरणीय सुजितदादा कोळी आपल्या शुभ हस्ते नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, आदरणीय ज्ञानेश्वरजी गरज साहेब यांचा सन्मान
आपल्या शुभस्ते करायचा आहे. आलेल्या प्रत्येक घटकाचा सन्मान केला जातोय. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव. महाराष्ट्राचं वस्त्रालंकार रेशीम धाग्याने विणलेली उबदार शाल, सौंदर्याचं प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन ज्ञानेश्वरजी गरज साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. दिवाळी प्रीमियर लीग 2025 7व्या पर्वामध्ये आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. स्पेल नंबर 3 साठी आमंत्रित केले हर्षल बोस या खेळाडूला या ठिकाणी इन्व्हाइट केले. ओव्हर नंबर 3 साठी हर्षल बोस एक महत्त्वपूर्ण खेळाडू, लेफ्ट हँडेड घातक खेळाडू, मुख्याच्या शनी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. 30 रन आतापर्यंत झालेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे प्रतीक, स्वतः टीमचा कॅप्टन. फुल टॉस होता, बॅटच्या रनरमध्ये आला नाही, बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला गेला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल या ठिकाणी एक चांगली कॉन्फिडन्स लेवल वाढवते. स्वतः टीमचा कॅप्टन नयन मात्र हर्षलशी चर्चा करतोय, कारण ज्या काही टिप्स आहेत त्या टिप्स कॅप्टनच्या माध्यमातून सातत्याने ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस त्याच टिप्स कधी कधी मात्र खऱ्या अर्थाने एक चांगला कॉन्फिडन्स देखील बॉलरचा वाढवत असतात. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय, कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस, कारण आतापर्यंत 30 रन झालेत. बॉलर हर्षल. फुल टॉस होता, क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली परंतु एलिव्हेशन कमी, एक चांगला झेल पकडलाय निखिलने, परंतु या ठिकाणी काय घडलंय, तर विमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल आहे आणि फ्रीची संधी मिळेल. नो +2 टोटल 3 धावा या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. आज टेरेस कट्टा या ग्रुपचे सदस्य अशोकजी बाये यांचा वाढदिवस देखील आहे. दिवाळी प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो या एकविरा चरणी प्रार्थना. ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. फ्रीटची संधी अजूनही मार्गस्थ असेल फलंदाजाकडे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीटचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी फ्रीटच्या स्वरूपामध्ये मिळत गेली. सध्याच्या घडीला ही संधी चालून आली. प्रतीकला मिळालेल्या संधीचं सोनं करेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. अलॉंग कार्पेट डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. उमेश मास्तर आपलं देखील सरचे स्वागत. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, परंतु पॉईंटच्या दिशेने चांगला प्रयत्न केला. एकच सिंगल. सकाराम कोई त्या ठिकाणी तैनात होते.
लाईन चांगली होती, प्रभावित करणारा हा बॉल पाहायला मिळालाय हर्षल बोस यांचा. डॉट बॉलची समाप्ती अजूनही शेवटचा अंतिम बॉल, शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या टोटल 37. गोलंदाज सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. निखिल देवकरच्या माध्यमातून उंचीचा पुरेपूर वापर त्याने केला. कोलोर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. एक सिंगल. सेकंड रनसाठी कॉल होता, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. तुर्तास जाऊया डीजे मास्टरकडे. एक सुमधुर संगीत. तर यस, थँक्यू. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टीम लालबाग वॉरियर, टीम कॅप्टन नयन कोई आणि टीम, कारण वेळ आतापर्यंत भरपूर प्रमाणामध्ये झालाय. शेवटच्या स्पेलसाठी इन्व्हाइट केलंय टीम कॅप्टन नयनच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हे टार्गेट सेट करणारं षटक आणि या ओव्हर मध्ये किती धावा येतील. स्वतः टीमचा महानायक नयन कोई. आतापर्यंत 7 पर्व आपण पाहतोय आणि त्या 7 पर्वांमध्ये 6 पर्व लालबाग वॉरियर्स या टीमचं प्रतिनिधित्व नयन कोईने केले. तर मी आमंत्रित करतोय योगेश अंबाजी कोई यांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील सरसे स्वागत. गोलंदाज सज्ज होतोय. स्वतः टीमचा महानायक नयन. पहिलाच बॉल पायाचा वेध जरूर घेतला. रनआउटची संधी, परंतु या क्षणाला तायमी थोडीशी चुकली आणि फक्त एकच रन लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 40-14. आज मोठ्या संख्येने दिवाळी गावातील असंख्य ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. या पंचक्रोशीतील देखील अनेक मायबाप प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, कारण तुम्ही या स्पर्धेचा केंद्रबिंदू आहात. तुम्ही दर्दी आहात, म्हणूनच ही गर्दी आम्हाला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल होईल की काय, परंतु रनआउटची संधी विकेट किपरच्या माध्यमातून होते ही चूक. असंख्य प्रेक्षकांसाठी मेजवानीसाठी आपण जर पाहिलं तर व्यासपीठाच्या डाव्या बाजूला एक कोई धाबा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला स्क्रीनच्या बाजूला जिथे मात्र देव चॅलेंजर या टीमचं जे स्टँड आहे त्याच्या बाजूला हॉट दरबार चायनीज देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हृदय गॅलेक्सी वॉरियर या स्टँडच्या दिशेने देखील एक चायनीज स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अल्प दरात त्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर फ्रेंडशिप ग्रुप यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय.
दिनेशजी पाटील आणि प्रीतम कोई या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मॅच नंबर 5 नाकवा फायटर टीमचे कॅप्टन आणि संस्कार सनरायझर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. तर आम्ही आमंत्रित करतोय दिनेशजी पाटील आणि प्रीतम कोई या दोन्ही मान्यवरांना. नवीन फलंदाज प्रणय घरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस होता प्रणयसाठी. मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. एक सोपा झेल ओमने पकडलाय आणि फलंदाज प्रणयला प्रतीकला देखील दिला जातोय परतीचा इशारा. चला टॉससाठी यायचे संस्कार सनरायझर या टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर नाकवा फायटर टीमचे कॅप्टन नवीन फलंदाज रोहित कोई मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गत वर्षीच्या DPL मध्ये जो फटका त्याने मारला आणि ज्या फटक्याची चित्रफित ही संपूर्ण यूट्यूब वाहिनीवर भरपूर फेमस झाली. 2 मिलियनहून अधिक त्या व्हिडिओला व्ह्यूज मिळाले गेले आणि त्यानंतर हा खेळाडू भरपूर प्रसिद्ध झाला. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आणि या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल. गोलंदाज सज्ज होतोय. वेग भन्नाट होता परंतु दिशा भरकटली जाते. यस इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या 43 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 43 रन. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. रोहित कोईचा फेवरेट स्ट्रोक येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. टायगर इज बॅक हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 49 आणि 50 धावांचं लक्ष असेल टीम लालबाग वॉरियर्स या टीमच्या अगेन्स्ट. टॉस केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्ञानेश्वरजी गरते यांच्या शुभस्य. तर सामना या मॅचचा टॉस जिंकलाय नाकवा फायटर या टीमच्या माध्यमातून. तर विजेंद्र कोई आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. 50 रनचं लक्ष आहे.
हॅलो हॅलो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिवाळी प्रीमियर लीग 2025चा पर्व क्रमांक 7 मध्ये आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत केलं जातोय. मॅच आपल्यासमोर रंगली जाते लालबाग वॉरियर्स वर्सेस क्रिश अव्हेंजर्स. पहिला डाव संपला. क्रिश अव्हेंजर्स टीमने बॅटिंग करत असताना 49 धावा उभारल्या आणि लालबाग वॉरियर्स टीम समोर 50 धावांचं टार्गेट उभं केलंय. 4 ओव्हरचा सामना आहे. 50 धावा उभारायचे, धावा करायचे. पहिल्या 2 मॅचमध्ये धावा डिफेंड झाल्या, मागच्या मॅचमध्ये धावा चेस झाल्या. या मॅचमध्ये काय होतं त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जुडले त्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. दिवाळी प्रीमियर लीग 2025चा घमासान मैदानामध्ये सुरू आहे. अगदी आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. सलग 6 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळाली. पहिला जर पाहिलं तर दिवाळी मस्तांग सागर 11 दिवाळीच्या माध्यमातून दिवाळी चॅम्पियन्स ट्रॉफी ही ट्रॉफी देखील संपन्न झाली. आणि काल देखील आपण जर पाहिलं तर शिवम 11 दत्तकृपा कोपरा टीमने ती स्पर्धा जिंकली. आज मात्र चौथ्या रजनीमध्ये DPLचा थरार सुरू आहे आणि आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. 50 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नयन कोळी, ओमकार कोळी. नयन कोळीचा विचार केला तर भरपूर कमी वयात या खेळाडूंनी देखील इम्प्रेस केलाय. मागचे 2 पर्व आपण पाहिलं, 5वं 6वं पर्व अक्षरशः गाजवलं होतं नयन कोळीने. या मॅचमध्ये देखील या 7व्या पर्वामध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतो त्याकडे लक्ष असेल सगळ्यांचंच. इम्पॉर्टंट विकेट आहे, कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. हा धावा करायची असेल किंवा हा सामना जिंकायचा असेल तर नयन कोळीला या मॅचमध्ये शेवटपर्यंत राहावं लागेल. जर विकेट प्राप्त झाली तर नक्कीच लालबाग टीमला धक्का बसेल आणि क्रिश अव्हेंजर्स टीम मात्र या मॅचमध्ये वापसी करेल. मॅच होते सुरुवात. उमेश कोळी आणि नयन कोळी अशी जोडी पाहायला मिळते. ओमकार कोळी नयन कोळी अशी जोडी आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सतीश कोळी. सतीश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पॉवर प्लेचे षटक आहे. थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाइंड लेग आहे, फ्लाय स्ट्रीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला बॉल अगदी स्लॉक स्वीप केला जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. पहिल्या बॉलवर अगदी झेल उडाला होता. पहिल्या बॉलवर संधी चालून आली होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. आयुष्यामध्ये एकदाच संधी मिळते आणि ही संधी मिळाली होती टीम क्रिश अव्हेंजर्स संघाला. ती संधी गमावली आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ अशी परिभाषा आहे. आणि आज मात्र पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप होतीये, एकदम येते. ओमकार कोळी नयन कोळी अशी जोडी पाहायला मिळते. 50 धावांचं टार्गेट आहे. पॉवर प्लेमध्ये जास्त धावा आल्या तर नक्कीच मॅचमध्ये अगदी फ्रंट फूटला असेल लालबाग वॉरियर्स टीम. सातत्याने लालबाग वॉरियर्स टीम मागच्या वर्षी देखील हा संघ खेळताना दिसला. चला सामना स्पीडअप करा. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. वेगवान चेंडू आहे. वेगाचं उत्तर वेगाने दिलं गेलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ओमकारच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. DPL षटकार. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय ओमकार. थँक्यू डीजे. 7 धावा दाखल करायला लागली. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचे षटक आहे. सतीश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेर निघाला पण भरपूर बाहेर निघालाय. वाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्येमध्ये वाढ होते, जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. आमचे पुन्हा एकदा खोलवर टापाचा चेंडू. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. इनटू द ब्लॉक होल. कॉइन बॉक्स डिलिव्हरी म्हणून म्हटलं जातं. सुपर बॉल, लाजवाब चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. कमबॅक केले, वापसी केली सतीश कोळीने.
या ओव्हर मध्ये आखो टप्प्याचा बॉल फेकून दिलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे ओमकारच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब धमाकेदार दर्जेदार डीपीएल षटकार. सुपर स्ट्रोकला गोला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. सुपर स्टार्ट 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. फ्लाइंग स्टार्ट वेल बिगिन झापडन असं म्हटलं जातं. सुरुवात दमदार झाली आहे बॅटिंग करत असताना लालबाग वॉरियर्स टीम कडून. यावेळी फाइंड लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय एफर्ट्स काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अक्षय कोळीच्या माध्यमातून इथे धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स लाजवाब एफर्ट्स कौतुक करावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय. एक धाव फार महत्वाची आहे. स्वतःला जोखून दिलं होतं. लाजवाब एफर्ट्स खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव वाचवली जाते. टीमची धावसंख्या 17. 5 बॉलचा केस संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 17 धावा दाखल करायला लागलेत. इथे देखील स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना नयन कोळी त्याच रोजन मध्ये त्याच झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न करतोय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 18 धावा. आता 18 बॉल आणि 32 धावा कराव्या लागतील लालबाग वॉरियर्स टीमला. चला नेक्स्ट मॅच लक्षात घ्या. नावखा फायटर्स टीमने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून तुम्ही लगेचच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विजेंद्र कोळी लगेचच आपला टीम आपला स्क्वॉड रेडी करा. ही मॅच संपल्या जसं या 4 मॅच मध्ये पाहायला मिळालं. जसं सामना संपल्यानंतर पुढचा संघ मैदानामध्ये उतरतो. बॅट्समन मैदानात उतरतात त्याप्रमाणे थँक्यू जॉन्टी. येस करिश मुंबईकर साठी एक येस संधी असेल की सुवर्ण संधी असेल की देवर्षी जोशी यांच्या वतीने जर झेल पकडला तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. करिश मुंबईकर दिवाळ्या गावाची मानाची पालखी याचे अध्यक्ष आहेत. डीपीएल मध्ये देखील महत्वाची भूमिका त्यांची सातत्याने राहते. या सगळ्या टीमचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने डीपीएल होते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग होतीये पण खास करून डीपीएल ची चर्चा फार होते. 2 स्पर्धा आहेत. एक घणसोली प्रीमियर लीग या देखील स्पर्धेचा चर्चा होते. त्यानंतर आपण जर पाहिलं दिवाळ्या प्रीमियर लीगचा देखील घमासान त्या स्पर्धेची चर्चा होती. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित कोळी ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता. अखेरच्या बॉलवर निर्णायक षटकार आला होता. मागच्या वर्षीचा जो उल्लेख मी केला होता की काय बॅटिंग केली होती रोहित कोळीने, आज देखील या स्पर्धेमध्ये देखील 2025 मध्ये देखील तोच तडाखा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अकोटपाचा बॉल आहे. काय घडलंय. नयन कोळीची विकेट. रोहित कोळी आपण पाहू शकाल इथे विकेट घेत असताना शेवटच्या बॉलवर इथे षटकार लगवला पण पहिल्या बॉलवर शिकार केली आहे. आपण पाहू शकाल नयन कोळीच्या विकेटचं पतन. बिग ब्लो मोठी विकेट प्राप्त होत असताना फलंदाज डीजे चला प्लीज बॅट्समन लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नयन कोळी चला नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. नयन कोळी परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना नयन कोळी एक नयन कोळी परतलाय तर एक नयन कोळी मैदानाच्या आतमध्ये इथे
दाखल होत असताना आता 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये करायचे तर अजूनही 32 धावा. 17 चेंडू 32 धावा. नयन कोळी मैदानामध्ये इंटर झालाय. भरपूर वर्ष नयन कोळीने देखील क्रिकेट खेळलं. नयन कोळी प्रतीक कोळी हे दोन बंधू, त्यांचा उल्लेख नेहमी करतो की DPLच्या दरम्यान हे दोन्ही बंधू ॲक्टिव्ह असतात आणि दिवाळी क्रिकेटसाठी देखील भरपूर योगदान राहिलं आहे. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी रोहित कोळीच्या माध्यमातून. काय गोलंदाजी करतोय, अगदी वजनदार व्यक्तिमत्व आहे. तरी देखील आज आपल्या टीमसाठी योगदान देत असताना रोहित कोळीने इम्प्रेस केला आहे. महाराष्ट्र यष्टी आहे, अगदी छोटा रनअप आहे, पण अचूकता आणि भेदकता या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. 2 लगातार डॉट बॉल. पुन्हा एकदा खुलबट टापाचा चेंडू पाहायला मिळते. ऑन साईडला ऑन ट्राय केला. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय, बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना तिसऱ्यासाठी नयन कोळीने पुन्हा एकदा इंटरेस्ट दाखवलाय, पण 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 30 धावा करायचे आहेत. 15 बॉल 30 धावा, 15 चेंडू 30 धावा, 30 धावा 15 चेंडू. मॅच ऑन आहे. थोडीशी चर्चा केली जाते. ओमकार कोळी आणि नयन कोळींच्या माध्यमातून धावा कराव्या लागतील. रोहित कोळीचं कौतुक करावं लागेल. आत्तापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत आणि सर्वात जमीची बाजू म्हणजेच नयन कोळी कॅप्टनला बाद केलं. मॅचमध्ये वापसी करणारा विकेट म्हणावं लागेल. खोलबट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. रोहित कोळीने आज प्रभावित केलंय, इम्प्रेस केलाय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. खोलबट टप्प्याची सातत्याने गोलंदाजी केली जाते. सातत्यपूर्वक अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणजेच रोहित कोळी लाजवाब परफॉर्मन्स पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 30 धावा अजूनही करायची आहेत. अखो टप्प्याचा बॉल शॉर्ट अंपुल केला जातोय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावाने टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 5 बॉलमध्ये आत्तापर्यंत रोहित कोळीने फक्त 2 धावा खर्च केलेत, 3 धावा खर्च केलेत आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला आहे. या मॅचला कलटने आणणारं षटक म्हणावं लागेल रोहित कोळीच्या माध्यमातून. आता इक्वेशन जर पाहिलं तर 13 बॉलमध्ये 29 धावा करायचे आहेत. मॅच आता अवघड आहे, मॅच आता कठीण आहे आणि या कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सावरावं लागेल. संकटात मध्ये आहे टीम. संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपवेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवाल. संकटाशी 2 हात करावे लागतील. इथे चांगला बॉल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना रोहित कोळीचा अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. मॅचला कलाटणी येणारं षटक म्हणावं लागेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे 29 धावा. 12 गेंदे 29 रन्स, 12 चेंडू 29 धावा. मॅच आता एका बाजूने झुकली गेली. आपण बघू शकाल किंग्स अव्हेंजर्स टीम, क्रिश अव्हेंजर्स टीम आपण बघू शकाल मॅचमध्ये कमबॅक करत असताना प्रतीक कोळी जो आयकॉन खेळाडू आहे, कॅप्टन आहे, त्याच्या नेतृत्वाखाली चांगला स्टार्ट करून दिला आपल्या टीमसाठी वैभव कोळी आणि त्याचबरोबर प्रतीक कोळीने. पण त्याचा शेवट मात्र रोहित कोळीने केला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय वैभव कोळी. दिवाळे गावाच्या क्रिकेटमधला अष्टपैलू खेळाडू. इंजुरी झाली होती तरी देखील आपल्या टीमसाठी तो खेळला आणि आज DPL मध्ये खेळत असताना आपल्या टीमसाठी खूप चांगला परफॉर्मन्स केला. 2023 चा जो सीझन होता, सीझन क्रमांक 5 मधला तो चॅम्पियन होता आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील होता. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. लालबाग वॉरियर्स टीम मैदानामध्ये खेळते आणि शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे टीमकडून या टीमला देखील शुभेच्छा आल्यात. खास करून अनिल भोईर असेल, आमचे अविनाशदादा सुतार असतील, दत्ता नाईक असतील, या सगळ्याच मंडळीच्या वतीने लालबाग वॉरियर्स टीमसाठी शिरवणे 11 शिरवणे
शिरोमणी प्रतिष्ठान टीम कडून या शुभेच्छा आल्यात. ऑन दी अप खेळला फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल, कॅच होईल, ड्रॉप आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना रोहित बॉलवर येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि 3 धावा कंप्लीट झाल्यात. व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. नाराजी व्यक्त केली आहे प्रत्येकीने. कॅच ड्रॉप झाली आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल आनंद पाहायला मिळतोय. आनंद हिंदे. कॅच ड्रॉप होत असताना आता इक्वेशन जर पाहिलं तर 11 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 25 धावा. ओमकार कोळीला हात खोलावा लागतील. ओमकारला आता आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. बॉल सोडून दिलाय. अपस्टंपवर मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. आता 11 बॉल 24 धावांची आवश्यकता. 11 गेंदे 24 रन. 24 रन 11 गेंदे. सुपर डुपर सामना मैदानामध्ये रंगत असताना एक 50 धावांचं टार्गेट आहे. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होते ना पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल. प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. या मॅच मध्ये कोण निखरेल कोण बिखरेल हे येणारे चेंडूच जाऊन सांगतील. 10 बॉल मध्ये 24 करायचे. फटका चांगला आहे. बॅटचं सीट साऊंड येते. एलिव्हेशन पाहावं लागेल. काऊ कॉर्नर रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. सतीशच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल. ओमकार कोळीच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतोय. तब्बल दुसरा. ओमकार कोळी बॅक टू द डगआउट. प्लीज थँक्यू व्हेरी मच. विकी पाटील यांचं आगमन झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आकाश मुंबईकर फलंदाजीसाठी आलाय. आकाश मुंबईकर, करेश मुंबईकर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आहे. धावा करावा लागतील. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच फिरू शकते. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये वापसी होईल. पण वैभव कोळीचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. नऊ चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. आकाश नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. पहिला बॉल अगदी पडल्यानंतर बाउन्स झालाय. सरप्राईज झाला. रायझिंग आणि सरप्राइजिंग डिलिव्हरी. सुपर बॉल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. आता 8 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. म्हणजेच प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 3 धावा करायची लागतील. 8 बॉल 24 धावा. 24 धावा 8 चेंडू. इथे बॅकफूट लेवून फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने खूप चांगला झेल पकडला जातोय. आनंदच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागेल. आकाश मुंबईकर देखील परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. डीजे प्लीज. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिवाळी प्रीमियर लीग 2025 हा घमासान. 7 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. वैभव कोळी काय गोलंदाजी करतोय. विकेटवर विकेट प्राप्त करत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. हर्षद बोस. शेवटचा बॉल शिल्लक आहे. वैभव कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. चला सामना स्पीडअप करा प्लीज. वेळ फार महत्वाचा आहे. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. 7 चेंडूत 24 धावा.
शेवटच्या बॉलवर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होती. आता षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. आव्हान अवघड आहे, आव्हान कठीण आहे, पण कठीण परिस्थितीमध्ये देखील स्वतःला खंबीर करावं लागतं. त्यामुळेच म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया DJ मास्टरच्या माध्यमातून एक मधुर गीत. थँक्यू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय आनंद हिंदे. नवीन गोलंदाज. चौथं षटक घेऊन येतोय. शेवटची ओव्हर आहे. प्रत्येक नयन कोळी स्टॅकेंडवर पाहायला मिळते. आपण पाहू शकाल 6 बॉल 24 करायचे. चला प्रतीक प्लीज सामना स्पीडअप करा. वेळ फार महत्वाचा आहे. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. नयन कोळी स्टॅकेंडवर आहे. 6 बॉल 24 धावा. पहिला बॉल फुलर लेनचा ऑन साइडला ऑन ट्रॅक केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं पतन. वैभव कोळीने झेल पकडलाय आणि नयन कोळीला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. आता मॅच जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर येत असताना टीम क्रिश एव्हेंजर्स टीम फलंदाज बाद. डीजे प्लीज. थँक्यू व्हेरी मच. गडी बाद होतोय तब्बल चौथा. 4 गडी बाद. आता आवश्यकता आहे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खास करून शिरोणे प्रतिष्ठान शिरोणे टीमचे संघमालक अनिल भोईर साहेब असतील किंवा अविनाशदादा सुतार असतील, या दोघांचंही देखील हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा तुम्ही ऑनलाईन पाहता त्याबद्दल मी त्यांचं देखील आभार मानतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. बॉल सोडून दिलाय. अपसमच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. आता 5 बॉल 24 धावांची 23 धावांची आवश्यकता. 5 बॉल 24 धावा 23 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 23 धावा. एक वेशन आहे. 4 गडी बाद. 50 धावांचं टार्गेट येत असताना 23 धावा करावा लागतील. न्यू बॅटर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका लगवला जातोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या खाली आहे. वैभव कोळी चूक होणार नाही. विकेटचं पतन होत असताना आणखीन एक सफलता मिळते. फलंदाज होतोय बाद. डीजे प्लीज. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. रितेश कोळी. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये अजूनही 23 धावा करायच्यात. 4 चेंडू 23 धावा. एक वेशन आहे. मॅच जवळजवळ फसली आणि लालबाग वॉरियर्स टीम कुठेतरी बॅकफुटला जात असताना आणखीन एक चांगला फोर्ट स्ट्रोक लगावला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. लाजबाब झेल पकडला जातोय आणि आपण पाहू शकाल 3 धक्के देत असताना या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल व्हाईट बॉल, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर विकेट. हॅट्रिकची संधी आहे. जर व्हाईट बॉल हाताळला नसता तर नक्कीच हॅट्रिक झाली असती, पण त्याआधी दुसऱ्या बॉलवर व्हाईट बॉल हाताळला गेलाय. म्हणजेच 3 बॉलमध्ये 3 शिकार केलेत आतापर्यंत गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. आनंद हिंदे गोलंदाजी करत असताना बॅट्समन प्लीज लवकर या, आणखी भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे. 3 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. अजूनही तब्बल 8 मॅच आपल्याला कव्हर करायचे. चौथा सामना सुरू आहे.
टप्प्याचा बॉल आणि हॅट्रिकची संधी आहे का? हॅट्रिक बॉलवर येतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल सुमित कोळीच्या बॅटमधून षटकार आलाय, पण हे षटकार अगोदरच्या बॉलवर येणं गरजेचं होतं. वेळ गेल्यानंतर मात्र हे षटकार कुठल्या कामी येणार नाही. आता 2 बॉलचा खेळ बाकी आणि 2 बॉलमध्ये करायचे अजूनही 17 धावा. 2 चेंडू 17 धावा, 17 धावा 2 चेंडू. चांगला स्ट्रोक लगावला गेलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता 2 बॉल 17 धावांची आवश्यकता. आणखीन एक फटका चांगला आहे, आणखीन एक धमाका. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. 2 बॉलवर 2 षटकार लगवले गेले. टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता समीकरण आहे 1 बॉल 11 धावा. हे फटके अगोदरच्या बॉलवर येणं गरजेचं होतं, पण चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सुमित कोळीच्या माध्यमातून 2 षटकार लगवले गेलेत आपल्या टीमसाठी. हा, नेट रन रेटमध्ये नक्कीच फरक पडेल, कारण की रन रेटवर तुमचं भवितव्य असेल. पॉईंट टेबलमध्ये कुठल्या स्थानावर तुम्ही जाल, कुठल्या पोझिशनमध्ये तुम्ही असाल, ते पॉईंट टेबल ठरवलं जाईल. आणि त्यासाठी आमचे स्कोरर देखील सज्ज झालेत. रोनक तांडेल आपल्याला पाहायला मिळतील. चला, शेवटचा बॉल शिल्लक आहे. 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणि या बॉलवर मात्र सिंगल येते. 1च धाव मिळते आणि हा सामना तब्बल 10 धावांच्या फरकेने आपल्या नावी करत असताना टीम आपण जर पाहिलं तर क्रिश अव्हेंजर्स टीम. वेल प्लेड क्रिश अव्हेंजर्स, वेल प्लेड. आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू, नो डाऊट अबाउट दॅट, मिस्टर वैभव कोळी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 16 धावांचं योगदान दिलं आणि 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. तर वैभव कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.